सध्या महाराष्ट्रातला शेतकरी अत्यंत अडचणीत सापडलेला आहे। एकतर सोयाबीन उत्पादकांचं पार वाटोळं झालेलं आहे। अर्थात त्याला जबाबदार हे केवळ आणि केवळ सरकारचं धोरण राहिलेलं आहे। जर केंद्र सरकारनं पाम तेलावरच्या आयातीवरचा कर कमी केला नसता तर शेतकऱ्याला आपला सोयाबीन हमी भावापेक्षा किमान 1000-1200 रुपये कमी दराने विकावा लागला नसता। म्हणजे आज हा जो तोटा झालेला आहे शेतकऱ्याचा, त्याला केंद्र सरकारचं धोरण जबाबदार आहे। गाजावाजा करून सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू केली, परंतु नोंद केलेल्या सगळ्या शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झाली नाही। 15-15 दिवस शेतकऱ्यांना रांगेत उभा राहावं लागलं। मात्र व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा 7-12 गोळा करून 10 चाकी ट्रकमधनं सोयाबीन आणला, त्याची खरेदी मात्र लगेच झाली। नोंदणी केलेले शेतकरी तसेच वंचित राहिले। कधी बारदान नाही, कधी कर्मचारी नाहीत, कधी साठवायला जागा नाही, अशी वेगवेगळी कारणं सांगून शेतकऱ्यांचा माल कमीत कमी कसा खरेदी होईल हे बघितलं आणि केंद्र सरकारनं दिलेली तारीख संपल्यानंतर सोयाबीन खरेदी थांबली। हे कमी होतं म्हणून की काय, नाफेडनं खरेदी केलेला सोयाबीन विक्रीसाठी काढला आणि सोयाबीनचे भाव अजून बाजारामध्ये पडले। म्हणजे सोयाबीन उत्पादकांची अवस्था ही आई जेवायला घालत नाही, बाप भीक मागून देत नाही, अशा प्रकारची अवस्था झाली। कापसाची अवस्था तीच। टांझानियातून डाळ आयात केल्यामुळं आज हरभऱ्याचं काय करायचं हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर पडलेला आहे। हरभरा खरेदी केंद्र सुरू केलेलं नाहीत। तुरीची अवस्था तीच आहे। आणि मग ज्या नगदी पिकावर शेतकऱ्याचं वर्षभराचं अर्थकारण अवलंबून असतं, ते अर्थकारणच पूर्णपणे कोलमडून पडलेलं आहे। उत्पादन खर्च मात्र वाढत चाललेला आहे। रासायनिक खताच्या किमती सातत्याने वाढत चाललेल्या आहेत। एका बाजूला आमच्या देशाचे पंतप्रधान सांगतात की जगभरामध्ये रासायनिक खताच्या किमती जेवढ्या आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी किमती कमी आमच्या देशामध्ये आहेत। पण हे सांगताना जाणीवपूर्वक ते हे टाळतात की रासायनिक खतावरची सबसिडी सरकारने किती कमी केली। खतावरची सबसिडी सातत्याने कमी केल्यामुळं खताच्या किमती वाढत चाललेल्या आहेत, उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे। आणि मग अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आणि निर्लज्जासारखं केंद्र सरकार संसदेमध्ये सांगतंय की गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न हे 60% वाढलेलं आहे। कागद आणि पेन घेऊन सांगावं, गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्च किती वाढला आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भाव किती वाढला हे एकदा सांगावं आणि मग शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं का नाही हे सांगता येईल। शेतकऱ्याला वेगवेगळ्या जातीमध्ये, वेगवेगळ्या धर्मामध्ये भांडत ठेवायचं, झुंजत ठेवायचं आणि रक्त सांडल्यानंतर त्या रक्तानं माखलेल्या हातानं राजकारण करायचं, हेच धंदे आजपर्यंत यांनी केले आहेत, दुसरे काही नाही। शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी पहिल्यांदा महाविकास आघाडीनं विधानसभेच्या तोंडावर घोषणा केली की आम्ही 3 लाखापर्यंतची कर्ज माफ करू। मग महायुती मागं कसं राहील? महायुतीनं जाहीर केलं आम्ही 7/12 कोरा करू। आता 7/12 कोरा करण्यावर म्हटल्यानंतर शेतकऱ्यांनी भाबडेपणाने यांच्यावर विश्वास ठेवला
किमान आपण कर्जातून तरी मुक्त होऊ. देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत. याची लाज खरं तर सरकारला वाटली पाहिजे. आणि असं असताना शेतकऱ्याची चेष्टा केल्यासारखं 4 दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार हे कोल्हापूरला आले आणि त्यांनी सांगितलं की 31 मार्चच्या आत शेतकऱ्यांनी कर्ज भरावीत, कर्ज काही माफ होणार नाही. अजितदादा गेल्या अनेक वर्षापासून राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत. त्यांना राज्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल खडानखडा माहिती आहे. मागच्या एकनाथ शिंदे सरकारमध्ये सुद्धा ते अर्थमंत्री होते. मग त्यांना राज्याची आर्थिक स्थिती माहिती नव्हती का? मग ही स्थिती माहिती असताना अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदेंचा शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, या तिन्ही पक्षाच्या या महायुती आघाडीनं आमचं सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी का दिलं? या प्रश्नाचं त्यांना उत्तर द्यावं लागेल. एवढ्यावर ते थांबले नाहीत, तर त्यांनी जाहीरनाम्यामध्ये असंही आश्वासन दिलेलं होतं की केंद्र सरकार जो हमीभाव जाहीर करेल त्याच्यावर 20% आम्ही अनुदान देऊ. 20% अनुदान राहिलं बाजूला, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला सरकारनं जाहीर केलेला हमीभाव सुद्धा मिळायला तयार नाही. हमीभावापेक्षा कमी किमतीनं आज शेतकऱ्याला आपला माल विकावा लागतो. नैसर्गिक आपत्ती तर शेतकऱ्याच्या 5वीला पोचलेली आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यासाठी म्हणून आम्ही किती काम करतो हे दाखवायला गाजावाजा करून 1 रुपयाला पीक विम्याची घोषणा केली. पण शेतकऱ्याच्या पदरात काय पडलं? रब्बी हंगाम संपला, पण अजून खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्याला संरक्षित रक्कम अजून मिळालेली नाही, विम्याची रक्कम मिळालेली नाही. कंपन्यांना विचारलं तर कंपन्या सांगतात की सरकारच्या हिश्श्याचे पैसे भरलेले नाहीत आणि म्हणून आम्ही देऊ शकत नाही. कृषी मंत्र्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं 31 मार्चच्या आत आम्ही पैसे जमा करू. आज 1 तारीख आहे, अजून पैसे जमा झालेले नाहीत. येत्या 15 दिवसामध्ये जर का हे विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर स्वाभिमानी शेतकरी संघटना मुंबईमध्ये असणाऱ्या या विमा कंपन्यांच्या ऑफिसमध्ये घुसल्याशिवाय सोडणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आता ह्याशिवाय आम्हाला पर्यायच राहिलेला नाही. दुसऱ्या बाजूला सरकारनं जाहीर केलेला आहे कर्जमाफी. आता या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्याशिवाय आम्ही त्यांच्या मानगुटीवरून उठणार नाही, कारण त्या बदल्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची मतं घेतलेली आहेत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.25 कोटीच्या आसपास खातेदार शेतकरी आहेत. त्यातल्या यांनी लावलेले वेगवेगळे निकष, वेगवेगळे नियम लावून जे खातेदार शेतकरी राहतात त्यांना PM किसान योजनेतून वर्षाला 6,000 रुपये मिळतात. अशा शेतकऱ्यांची संख्या आहे 92,89,000. म्हणजे 92,89,000 वेगवेगळ्या निकषातून राहिलेले शेतकरी आहेत, जे इन्कम टॅक्स रिटर्न्स भरत नाहीत, ज्यांच्याकडं अवजारं वगळतात, 4 चाकी वाहनं नाहीत. असे असणारे 92,89,000 जे शेतकरी आहेत त्यापैकी केवळ 45,46,000 इतके शेतकरी पीक कर्ज उचलतात. म्हणजे बाकीच्यांना एकतर बँका कर्ज नाकारतात किंवा आधीच्या थकबाकीमुळे त्यांना कर्ज मिळत नाही, अशी अवस्था आहे. आणि या 45,46,000 कर्जदार खातेदारापैकी तब्बल 23 लाख शेतकरी हे आता ह्या क्षणाला थकबाकीदार आहेत. त्यांना बँकांनी वसुलीसाठी नोटीस काढलेली आहे. म्हणजे एकूण अगदी PM किसान अनुदान घेणारे 92 लाख शेतकऱ्यांच्या तुलनेनं
केवळ 45 लाख म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी शेतकरी कर्ज काढतात किंवा काढायची त्यांची परिस्थिती आहे. त्यातले निम्म्यापेक्षा जास्त लोक जर का थकबाकीदार असेल तर एकूणच राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आजची अवस्था काय आहे हे लक्षात येईल. आणि दुहेरी नुकसान केलेलं या लोकांनी. एक तर यामुळं राज्यातल्या सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीत आलेल्या आहेत, राष्ट्रीयकृत बँका अडचणीत आलेल्या आहेत, कारण त्यांची शेतकरी कर्ज माफ होणार म्हणून भरला नाही आणि आता कर्ज माफ झालं नाही म्हणून एका बाजूला जप्तीच्या नोटिसा आणि दुसऱ्या बाजूला वेळेमध्ये कर्ज परत न केल्यामुळं जे व्याज सवलत, मग डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत असेल किंवा केंद्र सरकारची व्याज सवलत असेल, 6 ते 7% व्याज सवलत जी मिळते म्हणजे जवळपास 3 लाखापर्यंतच्या कर्जाला 0% व्याजाचा जो लाभ होतो तो लाभ तर नाहीच, ते 6% व्याज मोकांड्यावर बसलं, थकबाकीदाराचा शिक्का कपाळावर बसला. नवीन वर्षाचं आता पेरणीसाठी कर्ज उपलब्ध होणार नाही अशी राज्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी राहिलेली आहे, कोंडी करून ठेवलेली आहे. हे आम्ही मुकाट्यानं सहन करणार नाही. येत्या आठवड्याच्या आत सरकारनं आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असणारे या 3 पक्षाचे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांना भागामध्ये फिरून देणार नाही, वसुली तर होऊन देणारच नाही. शेतकऱ्यांना मी सरळ सांगतो, वसुलीला येणाऱ्याला तुडवून काढा, पण कारण ही जबाबदारी कर्जाची कुणाची आहे तर ती सरकारची आहे. सरकारनं जाहीर केलेलं आहे की आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार आहोत, 7/12 कोरा करणार आहोत. पण ज्या सरकारमध्ये आज मंत्री मिरवतात, पैसे नाही म्हणतात, पण अजितदादा पवार कोल्हापूरला आले आणि विमानतळावरून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यायला त्यांना फक्त 16 मिनिटं लागली आणि त्या काळामध्ये त्यांना दिलेल्या गाडीचा AC बंद पडला म्हणून रस्त्यावर उभारूनच प्रोटोकॉल बाजूला ठेवा, पहिला नवीन गाडी खरेदी करा अशा प्रकारचा आदेश देतात. त्यावेळी यांच्याकडे पैसा आहे. राज्यातल्या अनेक खर्चिक प्रकल्पासाठी यांच्याकडे पैसा आहे, पण शेतकऱ्यांना द्यायला यांच्याकडे पैसा नसेल तर आता शेतकरी पायातलं हातात घेतल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. एवढाच इशारा मी या निमित्तानं त्यांना देतो. शेतकऱ्यांनी विमा काढला आणि आता शेतकरी आचार बसलेले. त्यात दुसरी बाब अशी आहे की नापिकी झालेली आहे, नापिकी झालेली आहे, त्याचे सुद्धा फोटो पटवण्यामार्फत मागितलेली आहे, त्याचा सुद्धा काही नाही. आपण या शेतकऱ्याकरता आता काय करणार? तेच मी सांगितलं की या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा विमा येत्या 15 दिवसामध्ये दिलेला नाही. कारण कृषी मंत्र्याने सांगितलं की 31 मार्चच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडतील. येत्या 15 दिवसामध्ये जर का शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा जमा झाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना विमा कंपन्यांच्या मुंबईच्या कार्यालयात घुसणार आहे. आजपर्यंतचा स्वाभिमानीचा इतिहास असा आहे की आम्ही एखादा प्रश्न हातात घेतला तर सुटतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.